नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते, प्रकरण 6, शूद्र आणि दास। पॉइंट 3, शूद्र वन्यावस्थेत राहणारे हिंस्त्र लोक होते काय? दास व दस्यू हे वन्यावस्थेत राहणारे हिंस्त्र लोक नव्हते, ते आर्या इतके सुसंस्कृत लोक होते। एवढेच नव्हे तर आर्यांपेक्षाही ते प्रबळ व पराक्रमी होते। या मुद्द्याला ऋग्वेदातून पुरावा मिळतो। या मुद्द्याला सुरेख गोषवारा श्री अय्यंगार यांनी खालीलप्रमाणे दिला आहे। दस्यू शहरात राहत असत। ते निरनिराळ्या राजांचे प्रजाजन होते। त्या राजांपैकी बऱ्याच राजांची नावे सांगण्यात आली आहेत। दस्यूंजवळ साठवून ठेवलेली संपत्ती असे। साठवून ठेवलेली संपत्ती म्हणजे गायी, घोडे आणि रथ। ही संपत्ती जरी 100 अशा असलेल्या शहरात ठेवली होती। दस्यू श्रीमंत होते आणि सपाट जमिनीमध्ये आणि दऱ्याखोऱ्यात त्यांनी आपली मालमत्ता तयार करून ठेवली होती। त्यांच्या अंगावर सोन्याचे व जवाहिराचे दागिने असत। त्यांचे पुष्कळ किल्ले होते। दस्यू राक्षस आणि आर्यदेव हे अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने घालून राहत असत। ते लोखंडी किल्ल्यात राहत असत। दिवोदस हा इंद्राचा भक्त होता। त्याचा रुचांत वारंवार उल्लेख केला आहे। इंद्राने त्याच्यासाठी दस्यूचे 100 दगडी किल्ले जिंकून घेतले। आर्य अग्नीची पूजा करीत असत। दस्यू अग्नीची पूजा करीत नसत। अग्नी आर्याच्या तर्फे प्रदाप्तमान होऊन दस्यूंची शहरे जाळीत असे। आर्यांची गुरे चोरून आणून दस्यूंनी त्यांना दगडी तुरुंगात ठेवले होते। बृहस्पतीने तो तुरुंग फोडला। दस्यूंजवळ रथ होते व त्यांचा आर्याप्रमाणे युद्धात उपयोग करीत असत। आर्यांजवळ जी शस्त्रे होती तीच शस्त्रे दस्यूंजवळ होती। दास व दस्यू आणि शूद्र हे एकच लोक असे म्हणणे म्हणजे कल्पनेची भरारी आहे। ते म्हणणे म्हणजे कल्पनेची वावडी वाऱ्यावर सोडून देणे होय। या म्हणण्याला आत्तापर्यंत मान्यता दिली गेली याचे कारण हे की ते म्हणणे आदरणीय विद्वानांच्या तोंडून बाहेर पडले होते, परंतु ते म्हणणे सिद्ध करण्याचा पुरावा कोठेही मिळत नाही। दास हा शब्द ऋग्वेदात 54 वेळा आणि दस्यू हा शब्द 78 वेळा वापरला आहे, हे पूर्वी सांगितले आहे। दास व दस्यू हे एकच लोक होत, या भावनेने त्यांचा उल्लेख ऋग्वेदात काही ठिकाणी केला आहे। शूद्र हा शब्द ऋग्वेदात फक्त एकदाच वापरला आहे आणि तो अशा प्रकारे वापरला आहे की तो ज्या संदर्भाने वापरला आहे त्या संदर्भाशी दास व दस्यू या शब्दांचा काहीच संबंध नाही। वर जे विवेचन केले आहे ते लक्षात घेतले तर कोणता सुबुद्ध माणूस असे विधान करेल की शूद्र आणि दास व दस्यू हे एकच लोक होत? या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट अशी आहे की दास व दस्यू ही नावे पुढील वैदिक वाङ्मयातून अजिबात अदृश्य झाली। याचा अर्थ असा की दास व दस्यू यांना आर्यांनी संपूर्णपणे आत्मसात करून टाकले, परंतु शूद्रांची गोष्ट काहीशी निराळी आहे। अगदी प्राचीन काळच्या वैदिक वाङ्मयात शूद्रांसंबंधी काहीच उल्लेख आढळत नाहीत, परंतु पुढील वैदिक वाङ्मयात शूद्रांसंबंधी भरपूर उल्लेख आढळतात। या सर्व पुराव्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते की शूद्र लोक दास व दस्यू या लोकांहून निराळे लोक होते। काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे हे प्रेम असेच राहू द्या। धन्यवाद।